उरण तालुक्यातील मौजे चिरनेर परिसरात घरगुती कुक्कुटपालनातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली आहे। त्यामुळे चिरनेरच्या 1 किलोमीटरातील परिघातील क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय। दरम्यान बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे। चिरनेरमधील 1018 कोंबड्या, 166 अंडी, 270 किलो खाद्य, 50 किलो भाताचा तूस, 10 रिकाम्या पिशव्या आदींची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे। चिरनेर येथील परसादरातील कुक्कुट पक्ष्यांमध्ये मरतूक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळ मध्य प्रदेश इथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते। या प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षातील मरतूक एव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू या रोगाने झाल्याचा अहवाल दिलाय। त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र आणि 1 ते 10 किलोमीटरचा परिसर हा सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केलाय। मानव संक्रमित आजार हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आली आहे। राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग कामाला लागलाय। स्थानिकांना विश्वासात घेऊन घरगुती कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम रविवार आणि सोमवारी राबवण्यात आली। यासाठी महसूल, पोलीस, परिवहन तसंच वन विभागाची मदत घेण्यात आली। खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातून मृत आणि जिवंत पक्षी, खाद्य, मांस, विष्ठा, उपकरण इत्यादींची वाहतूक करण्यास दिनांक 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत मनाई करण्यात आली आहे। चिरनेर परिसरात चिकनची 5 दुकानं 9 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉक्टर प्रशांत कांबळे, रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शामराव कदम यांनी प्रत्यक्ष या मोहिमेत सहभाग घेऊन मार्गदर्शन केलं। पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वन विभाग, परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। ज्या नागरिकांचं यामध्ये नुकसान झालंय त्यांना भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल। रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यावसायिक आणि नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी। प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं। डॉक्टर किशन जावळे, जिल्हाधिकारी। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज।